देशानं राज्यघटना स्वीकारली तेव्हा जे आदर्श विचार समाजापुढे होते तेच आदर्श विषयांवर आजच्या समाजापुढे आहेत का? हा प्रश्न आजच्या आधुनिक प्रजासत्ताक युगात निर्माण झाला आहे, असं प्रतिपादन ॲडव्होकेट रवी शिराळकर यांनी केलं. कागल येथील काळंबवाडी वसाहतीमधील कागल तालुका कलाक्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ संचलित दूधगंगा विद्यालय धरणग्रस्त वसाहत कागलमध्ये आयोजित 76व्या प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ॲडव्होकेट रवी शिराळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं व वार्षिक पारितोषिक वितरण करण्यात आलं. विद्यालयातील महाराष्ट्र छात्रसेनेच्या छात्रसैनिकांनी ध्वजा संचलनाद्वारे मानवंदना दिली. यावेळी ॲडव्होकेट रवी शिराळकर यांच्या हस्ते आदर्श शिक्षिका पुरस्कार गीतांजली आंबी यांना देण्यात आला. तर संस्थेचे संस्थापक सचिव अतुल जोशी यांच्या हस्ते आदर्श विद्यार्थी पुरस्कार कुमार प्रणव विजय सनगर यास व आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार कुमारी समृद्धी सुभाष पाटील हिला देऊन गौरवण्यात आलं. तसेच कला क्रीडा व वक्तृत्व स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना आणि झिम्मा फुगडीमधील विजेत्या महिला बचत गटांना गौरवण्यात आलं. तसेच झेप या हस्तपुस्तिकेचं प्रकाशन ॲडव्होकेट रवी शिराळकर यांच्या हस्ते करण्यात आलं. ॲडव्होकेट शिराळकर पुढे म्हणाले की एकीकडे शिक्षणाचं व्यापारीकरण होत असताना दुसरीकडे या संस्थेनं व सेवाभावी शिक्षक वृंदाने गेली 30 वर्ष सेवाभावी वृत्तीनं विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षण, शिस्त व संस्कारांची पेरणी केली आहे, जी भविष्यात देशाला समाजोपयोगी ठरेल. विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा आपल्या भविष्यासाठी करून घ्यावा. यानंतर संस्थेचे विश्वस्त अमेय जोशी यांनी बदलता समाज व भारतीय संविधान याविषयी मत व्यक्त करताना संविधानातील सर्व मूल्यांचं अनुकरण सर्वांनी करावं, तसेच सर्व नागरिकांनी एकत्रित येऊन देश बलवान बनवण्यासाठी प्रयत्न करणं काळाची गरज बनली आहे. संविधानाचं महत्त्व देशातील नागरिकांनी समजून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व पालकांनी शिक्षकांना सहकार्य करावं असं आवाहन केलं. यावेळी दिनकरराव प्रभावळकर, रमेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी ॲडव्होकेट चिन्मय जोशी, आनंदराव पाटील, रमेश कदम, चंद्रकांत पाटील, अजय गावडे, दिनकरराव पाटील, पांडुरंग पारदोळे, सुरेश गुरव, विठ्ठल जंगले तसेच सैनिक महेश वडर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी केलं, तर आभार संग्रामसिंह यादव यांनी मानले. तर सूत्रसंचालन पुरंदर कांबळे यांनी केलं. यानंतर विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचं उद्घाटन ॲडव्होकेट रवी शिराळकर यांनी केलं. या कार्यक्रमामध्ये विविध संस्कृतीचे दर्शन घडवून आणणारे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी मुख्याध्यापक अशोक बुगडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख नाथा चव्हाण, राजकुमार माने, विशाल तांबे आणि तांबोळी तसेच इतर शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर घाटगे यांनी केलं, तर आभार नौशाद अली मुल्ला यांनी मानले. मराठी यस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी.